नमस्कार. फ्रीमियम हा शब्द फ्री आणि प्रीमियम या दोन शब्दांना मिळून झालेला आहे. म्हणजे काय तर एखादं सॉफ्टवेअर एखादं ऍप्लिकेशन लोकांना फ्रीमध्ये वापरायला द्यायचं, पण काही स्पेसिफिक फीचर्स त्यातले असतील, स्पेशल फीचर्स असतील तर त्याच्यासाठी मात्र लोकांना पैसे द्यायला लावायचे. प्रीमियम. बरोबर आहे. उदाहरण देतो. आपल्याला लिंक्डइन माहिती आहे. आपल्यापैकी बरेच जण लिंक्डइन हे फ्रीच वापरतात, पण लिंक्डइन मध्ये सुद्धा प्रीमियम व्हर्जन आहे. आपण जेव्हा थोडे पैसे देतो ना तेव्हा लिंक्डइन आपल्याला बरेच अॅनालिटिक्स प्रोव्हाइड करतं. अॅनालिटिक्स म्हणजे काय तर आपले जे फॉलोअर्स आहेत किंवा कनेक्शन्स आहेत ती कोणकोणत्या देशांमध्ये आहेत, किंवा ती शाळेत जातात, कॉलेजात जातात, कोणता प्रोफेशन करतात, आपली एखादी पोस्ट जर का लोकांनी लाईक केली, कमेंट केली तर त्या पोस्टचं अॅनालिटिक्स ग्राफिकल स्वरूपात आपल्याला मिळतं. हे सगळे प्रीमियम फीचर्स आहेत. पे केल्यावरच लिंक्डइन आपल्याला देतं. दुसरं उदाहरण आहे अमेझॉन. बरोबर आहे. अमेझॉन आपण फ्री वापरतो, म्हणजे अमेझॉनवरनं वस्तू विकत घ्यायला आपण पैसे देतो, पण अमेझॉन आपल्याला फ्री वापरता येतं ॲज अ सर्व्हिस. मात्र अमेझॉन प्राईमची मेंबरशिप आपण घेऊ शकतो. प्राईमची मेंबरशिपमुळे काय होतं की आपल्याला डिलिव्हरी लवकर मिळते, डिलिव्हरी फुकट मिळते. त्यानंतर आपण अमेझॉन प्राईमचे व्हिडिओज बघू शकतो त्या एकाच सबस्क्रिप्शनमध्ये पैसे देऊन. प्रीमियम, फ्री प्लस प्रीमियम. धन्यवाद.